नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने जाळीदार आणि अतिशय सॉफ्ट असा खमण ढोकळा करून दाखवणार आहे। त्याचबरोबर खमण ढोकळ्यासोबत खाल्ली जाणारी हिरवी चटणीही करून दाखवणार आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने परफेक्ट प्रमाणासह मी तुम्हाला हा ढोकळा करून दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एका बाउलमध्ये 1 चमचा साखर, 2 छोटे चमचे सायट्रिक ॲसिड आणि अर्धी वाटी पाणी घालूया आणि हे आपल्याला आता विस्करने व्यवस्थित विरघळवून घ्यायचं आहे। साखर आणि सायट्रिक ॲसिड मी पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळवून घेतलेला आहे। सायट्रिक ॲसिड तुम्हाला कुठल्याही जवळच्या दुकानामध्ये मिळेल। आणि आता घालायचं आहे 3 चमचे तेल आणि आता हे तेल सुद्धा आपल्याला विस्करने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडा वेळ हलवून मी तेल पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये 2 वाट्या बेसन घालूया। ही वाटी मी एका कप साईजची वापरलेली आहे आणि बेसन वाटीमध्ये भरताना खूप दाबून किंवा खूप सैलसर भरायचं नाही, अगदी हलक्या हाताने दाबून भरायचं आहे, म्हणजे त्याचं प्रमाण परफेक्ट होतं। आणि हे बेसन व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचं आहे। हे पीठ चाळून घेतलेलं आहे। आता चवीनुसार मीठ टाकूया। मी इथे सैंधव मीठ वापरलेलं आहे, तुम्ही साधं मीठही वापरू शकता। आणि आता अर्धा छोटा चमचा हळद घालूया, त्यामुळे ढोकळ्याला छान पिवळा कलर येतो। आणि आता यामध्ये 1 वाटी पाणी मी घालणार आहे। पाण्याचं प्रमाण मी अंदाजानेच घालणार आहे। आणि आता हे पीठ व्यवस्थित विस्करणे चांगलं एकजीव होईपर्यंत 7 ते 8 मिनटं चांगलं विस्क करून घ्यायचं आहे। आता परत एकदा मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता परत एकदा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण आपल्याला रिबीनप्रमाणे होईपर्यंत पाणी मिक्स करत राहायचं आहे आणि हे मिश्रण चांगलं विस्क करून घ्यायचं आहे 7 ते 8 मिनिटापर्यंत। 7-8 मिनिटे मी चांगलं विस्क करून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता रिबीनप्रमाणे याची कन्सिस्टन्सी झालेली आहे। रिबीनप्रमाणे हे बॅटर खाली पडत आहे। अगदी परफेक्ट खमण ढोकळ्याचं बॅटर तयार झालेलं आहे। आता एका स्टीमरमध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे। आता त्याच्यावर झाकण ठेवून पाणी उकळवून घेऊया। ढोकळा करण्यासाठी मी इथे कुकरचा डबा घेतलेला आहे। आता या डब्याला 2 चमचे तेल व्यवस्थित सगळीकडे चोळून लावूया, म्हणजे ढोकळा खाली चिकटणार नाही। ढोकळा करण्यासाठी जे भांडं वापरतात ते थोडंसं उंच असावं, म्हणजे ढोकळा फुगण्यासाठी त्याला जागा मिळते। ढोकळ्याचं बॅटर टाकल्यानंतर 2 इंच वरती जागा उरेल एवढं उंच असावं। आणि आता या बॅटरमध्ये 1 चमचा सोडा घालून एकाच दिशेने भराभर फिरवून घेऊया। आणि सोडा वापरताना एक्सपायर झालेला वापरू नका। आणि महत्त्वाची टिप म्हणजे आपण जेव्हा ढोकळा तयार करायला ठेवणार आहोत तेव्हाच हा सोडा घालून मिक्स करून घ्यायचा आहे। आणि ढोकळा करण्यासाठीची सर्व तयारी आपण करून ठेवलेली पाहिजे, म्हणजे स्टीमरमध्ये पाणी उकळलेलं पाहिजे, डब्याला तेल लावून ठेवलेलं पाहिजे। आणि आता बॅटर तयार झालेलं आहे आणि आता आपण लगेचच हे डब्यामध्ये ओतून घेऊया। ही प्रोसिजर करणं खूपच आवश्यक आहे, त्यामुळे ढोकळा छान जाळीदार आणि स्पॉन्जी होतो। आता हे सर्व बॅटर मी यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि आता डबा थोडासा टॅप करून घेऊया, म्हणजे त्यामधले बबल्स वगैरे निघून जातात। स्टीमरमधल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता त्यामध्ये मी एक रिंग ठेवलेली आहे, तुमच्याकडे एखादं स्टँड असेल तर ते तुम्ही ठेवू शकता। आणि आता लगेचच हा ढोकळ्याचा डबा त्यावर ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून 15 मिनिट वाफवून घ्यायचं आहे। 15 मिनिट झालेले आहेत। आपण आता ढोकळा उघडून बघूया। ढोकळा अगदी दुप्पट फुललेला आहे, तर आपण त्यामध्ये स्टिक घालून चेक करून घेऊया। बघू शकता स्टिक अगदी क्लीन निघालेली आहे आणि ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे। आता हा ढोकळ्याचा डबा आपण खाली उतरवून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया। ढोकळा थंड करायला ठेवलेला आहे, तोपर्यंत आपण ढोकळ्याची फोडणी तयार करून घेऊया। कढईमध्ये 2 चमचे तेल घालूया, 2 चिमूट हिंग, अर्धा छोटा चमचा मोहरी, 4 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या, 10-15 कढीपत्त्याची पाने। आता हे तेलावर चांगलं परतवून घेऊया आणि आता त्यामध्ये 1 वाटी पाणी घालूया, 1 चमचा साखर
आणि अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया आणि थोडासा लिंबाचा रस पिळून घेऊया। लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही सायट्रिक ॲसिडचे दाणेही टाकू शकता आणि आता व्यवस्थित मिक्स करून चांगलं उकळवून घेऊया। आंबट गोड तिखट चवीची फोडणी तयार झालेली आहे। आता ही फोडणी कोमट होऊ द्यायची आहे। ढोकळा पूर्णपणे थंड झालेला आहे। ढोकळ्याच्या बाजू चाकूने अशा मोकळ्या करून घेऊया। ढोकळ्यावर एक ताट ठेवून पलटवून घेऊया, डिमोल्ड करून घेऊया। असा हाताने 2-3 वेळा टॅप करून घेऊया म्हणजे ढोकळा सहज बघू शकता मस्त स्पॉन्जी असा खमण ढोकळा तयार झालेला आहे। आता आपण हा ढोकळा चाकूने कापून घेऊया, त्याचे तुकडे करून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे याचे तुकडे करून घेऊ शकता। ढोकळा कापून तुकडे करून घेतलेले आहेत। आता या ढोकळ्यावरचा हा विस्कटलेला भाग मी काढून घेणार आहे आणि तो आपण हिरव्या चटणीमध्ये वापरणार आहोत। आता आपण ढोकळ्याची हिरवी चटणी तयार करून घेऊया। त्यासाठी मी 1 वाटी पुदिन्याचे पाणी स्वच्छ धुवून घेतलेले आहे, 1 मूठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि 1 छोटासा आल्याचा तुकडा यामध्ये घातलेला आहे आणि 1 हिरवी मिरची यामध्ये घातलेली आहे। तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही अजून एखादी मिरची घालू शकता आणि अर्धा चमचा साखर, अर्धा छोटा चमचा काळं मीठ, अर्धा छोटा चमचा सैंधव मीठ घातलेलं आहे। तुमच्याकडे काळं मीठ नसेल आणि सैंधव मीठही नसेल तर तुम्ही जे नेहमी वापरता ते मीठ घालू शकता। आणि आता यामध्ये मी ढोकळ्याची वरच्या बाजू कापून घेतलेली होती ते घालूया आणि अजून एक छोटीशी ढोकळ्याची वडी मी इथे घातलेली आहे। या पद्धतीने तुम्ही ढोकळ्याची चटणी करून बघा, खूप छान लागते आणि करायला पण अगदी झटपट तयार होते। आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेऊया आणि आता ही चटणी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया आणि बघू शकता मस्त अशी खमण ढोकळ्याची चटणी तयार झालेली आहे। खमण ढोकळ्याची फोडणी कोमट झालेली आहे। ढोकळ्यावर फोडणी घालताना ती जास्त गरम किंवा गारही नको, अगदी कोमट हवी। आता या पद्धतीने चमच्याने आपण या ढोकळ्यावर सगळीकडे फोडणी घालून घेऊया। ढोकळ्यावर सर्व फोडणी ओतून घेतलेली आहे आणि आता वरून बारीक कापलेली थोडीशी कोथिंबीर घालूया आणि बघू शकता मस्त जाळीदार स्पॉन्जी असा ढोकळा तयार झालेला आहे। आता आपण तो डिशमध्ये सर्व करून घेऊया। अगदी जाळीदार सॉफ्ट आणि लुसलुशीत असा ढोकळा तयार झालेला आहे। तुम्ही या पद्धतीने हा सोपा आणि साधा ढोकळा नक्कीच करून बघा आणि त्यासोबत हिरवी चटणी। नाश्त्यासाठी सॉफ्ट स्पॉन्जी आणि जाळीदार लुसलुशीत असा खमण ढोकळा तुम्ही नक्कीच करून बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।